नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीवाणूमुळे होणारे रोग। मागच्या व्हिडिओमध्ये आपण विषाणूंमुळे होणारे रोग व त्यावर ट्रिक्स बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जीवाणूमुळे होणारे रोग हे ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या कायम लक्षात राहील आणि तुम्हाला अभ्यास करताना त्याचा नक्कीच फायदा होईल। त्यासाठी तुम्ही एसटी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा व साइडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूयात। आपण जी ट्रिक्स आहे ती आहे, एक धनु नावाचा मुलगा आहे। धनुला क्षय व कुष्ठरोग झाला। एक धनु नावाचा मुलगा आहे, त्याला क्षयरोग आणि कुष्ठरोग झाला। म्हणून त्याने निमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला। तर आजची ट्रिक्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपली, धनुला क्षय व कुष्ठरोग झाला म्हणून त्याने निमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला। तर आता आपण लिहूयात धनु। या ठिकाणी धनु म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर धनु म्हणजेच धनुर्वात। धनु म्हणजेच काय, तर धनुर्वात हा जो रोग आहे तो जीवाणूमुळे होतो। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच काय, तर क्षय। इथे लिहूयात आपण, क्षय म्हणजेच काय, तर क्षय म्हणजेच क्षयरोग। क्षयरोग हा सुद्धा जीवाणूमुळेच होतो। त्यानंतर आहे कुष्ठरोग। आपण अशी ट्रिक्स बनवली आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एखादी गोष्ट किंवा काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये। जसं धनु म्हणजे धनुर्वात, जसं क्षय म्हणजेच क्षयरोग, कुष्ठरोग, यामध्येच त्या रोगांची नावे ऍड केलेली आहेत। कुष्ठरोग, म्हणजे जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात राहील। त्यानंतर बघूयात आपण, एक आहे धनु, नंतर आहे क्षय, नंतर कुष्ठरोग, त्यानंतर आहे निमोनियाच्याच म्हणजेच काय, तर तो जो रोग आहे तो आहे निमोनिया। निमोनिया हा रोग आहे। त्यानंतर विष म्हणजेच काय, तर विषाचा म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, तर विषाचा म्हणजेच विषम ज्वर। विषम ज्वर हा जो रोग आहे तो जीवाणूमुळे होतो। परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो की खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो। त्यामध्ये जर आपल्याला धनुर्वात, ऑप्शन अ धनुर्वात, ऑप्शन बी क्षयरोग, ऑप्शन सी कुष्ठरोग आणि ऑप्शन डी पोलिओ दिला असेल, तर हे सर्व जे आहे धनुर्वात, क्षयरोग, कुष्ठरोग हे जीवाणूमुळे होणारे रोग आहे आणि पोलिओ हा जो आहे तो विषाणूमुळे होणारा रोग आहे। ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, त्यामुळे त्यावरती सुद्धा एक ट्रिक्स आहे, तो विषाणूवरील होणारे रोग, तो व्हिडिओ तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। त्यानंतर आहे इथे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, घोट। विषाचा म्हणजेच काय, तर विषम ज्वर, आणि घोट म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, तर घोट म्हणजेच काय, तर घटसर्प
घटसर्प हा रोग जीवाणूमुळे होतो. त्यानंतर आहे विषाचा घोट. पटकन. पटकन म्हणजेच काय तर तुम्हाला शब्दावरूनच लक्षात आले असेल. पटकन म्हणजेच कोणता रोग आहे तर तो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो पटकी. म्हणजेच काय तर धनुर्वात, क्षयरोग, कुष्ठरोग, निमोनिया, विषमज्वर, त्यानंतर घटसर्प आणि पटकी हे सर्व जीवाणूमुळे होणारे रोग आहेत. आणि त्यावरती आपण एक ट्रिक्स बघितलेली आहे. तर ती धनुला क्षय व कुष्ठरोग झाला म्हणून त्याने निमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.